नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये. आज पुन्हा एकदा मनाचं भावना वाटणारं, आतून हलवून टाकणारं, एक हळवं, खोल आणि अगदी मनाच्या जखमावर शांत उगवणाऱ्या पहाटेसारखं स्पर्श करणारं काव्य तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आज आपण ऐकणार आहोत मनातलं सांगता येत नाही. हो, अगदी तेच जे आपण सगळे जगतो पण बोलत नाही, जे आपण हसण्यात दडवतो पण रात्रीच्या शांततेत स्वतःपाशी कबूल करतो, जे ओठावर कधीच येत नाही पण हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून हलकं हलकं ओसांडत राहतं. आजचं हे काव्य तुमच्या न सांगितलेल्या दुःखांना, न बोललेल्या प्रेमाला, न प्रकटलेल्या भीतीला आणि न उमगलेल्या शांततेला एक हळूवार आवाज देईल. तयार रहा या अंतर्मनाच्या प्रवासासाठी. शांत बसा, गंभीर श्वास घ्या आणि मन उघडू द्या, कारण सुरू होत आहे मनातलं सांगता येत नाही ही अंतर्बाह्य जाणवणारी कविता. मनाच्या बंद दरवाज्यावर कधी हलकी, कधी जोरात, कधी तिखट, कधी गोड, कधी गुलाबी, कधी फिकट, कधी गुडूप, कधी जड अशा भावनांची टकटक सुरूच असते. पण आपण आतूनच कान बंद करतो, कारण बोलायला शब्द नसतात आणि जर असले तरी ऐकायला कोण असतं. मनातलं सांगता येत नाही. कधी एखादी आठवण हळूच हाताने पाठीवरून स्पर्श करून जाते, जुन्या चहाच्या वाफेसारखी, गंधाळ, उबदार पण बोचणाराही. कधी एखादा दिवस, एखादं नाव, एखाद्या तासाची प्रतीक्षा, एखाद्या पावसाची सर, एखाद्या जुन्या गाण्याची ताल आपल्या हृदयाची धडधड बदलून टाकते. पण आपण बाहेरून अगदी सामान्य वागतो, सारखंच वागतं, जणू काही झालंच नाही, कारण मनातलं सांगता येत नाही. हसू असतं, पण मनाचं हवामान मात्र कधीच त्याच्याशी जुळत नाही. कधीकधी डोळ्यांमध्ये अनामिक पावसाळा उसळलेला असतो आणि बाहेर तेजस्वी उन्हासारखं कृत्रिम स्मित लावलेलं असतं. लोक म्हणतात, तू तर नेहमी हसत असतेस, आणि आपण हसूनच उत्तर देतो, हो मी ठीक आहे. खरं तर ते हसू एक एक वेळा एवढं निव्वळ खोटं असतं की त्यातही रडण्याचा आवाज ऐकू येतो, पण सांगायचं नाही. मनातलं सांगता येत नाही. कधी कोणाबद्दल अगदी नकळत ओढ तयार होते, शब्दाशिवाय, हक्काशिवाय, वचनांशिवाय. एखादी नजर, एखादा आवाज, एखादा काळजी घे म्हणणारा मेसेज, एखादी अचानक केलेली मदत हृदयात एक शांत लकीर उमटून जातात. पण आपण स्वतःलाच थांबवतो. काही सांगू नकोस, मन सांगतं. समोरची व्यक्ती घाबरेल, तुझ्यापासून दूर जाईल, आणि आपण आपल्याच प्रेमाला शांतपणे गप्प बसायला लावतो, कारण मनातलं सांगता येत नाही. दिवसा मन शांत राहतं, कारण जगाची गर्दी असते. पण रात्र मनाचं दार उघडते, हळूच, शांतपणे. मग आतले प्रश्न रांग उभा करतात. का दुखतंय, का आठवतंय, का विसरता येत नाही, का सांगता येत नाही, आणि उत्तर सापडत नाहीत. मन त्याच जागी फिरत राहतं, थकून जातं, पण थांबत नाही, कारण न सांगितलेलं कधीच संपत नाही. कधी बोलायला जातो, ओठ उघडतात पण आवाजच फुटत नाही. कधी डोळे भरून येतात, पण आपण डोळे वर करून अश्रू पिऊन टाकतो. कुणाला काय वाटेल, कुणी काय विचारेल, कुणीतरी हसू शकेल, कुणीतरी टाळेल या सगळ्यांची भीती मनाची जीभच गिळून टाकते, आणि मन अश्रूचं पाणी हृदयातच साठवत राहतं, कारण मनातलं सांगता येत नाही. कधी स्वतःवरच राग येतो, का एवढं विचार करतेस, का एवढं जपतेस, का एवढं मनात साठवतेस. मग दुसऱ्या क्षणी मन स्वतःला मिठी मारतं, ठीक आहे, तू अशीच आहेस. हा संवाद इतर कुणाशी नाही, फक्त स्वतःशीच.
ही तर ती न सांगितलेली दुनिया आहे जी आपल्याबरोबर साथीदारासारखी चालत राहते. काही जखमा शब्दांनी ताज्या होतात, काही आठवणी विसरण्यापेक्षा बोलण्यात जास्त दुखवतात. कधी आपण बोलण्याची हिंमतही करतो, पण शब्दाचे तुकडे हृदयातच पाडत राहतो. जणू ते बोलणेच पुन्हा एकदा त्याच वेदनेत ढकलून देईल. म्हणूनच अनेक वेळा शांत राहणं हा निवडीपेक्षा गरजेचा भाग होतो. मनातलं सांगता येत नाही. आपण कोणाकडून थोडं प्रेम, थोडं लक्ष, थोडं ऐकणं अपेक्षित ठेवतो, पण ते ओठावर आणत नाही. कारण अपेक्षा व्यक्त केली की नकार मिळण्याची शक्यता वाढते आणि तो नकार मनाच्या मुळावर वार करतो. म्हणून मन आवाज होत नाही, फक्त उसासा बनून राहतं. कधी एखादं नातं फक्त बोलता न आल्यामुळे हळूहळू दुरावतं. त्यात कुणाचा दोष नसतो, ना तुझा ना त्याचा. फक्त आपल्याला न बोललेलं दोघांच्यात हळूहळू भिंत बनत जातं आणि एक दिवस त्या भिंतीमागे नात्याचा शेवट उभा असतो. मनातलं सांगता येत नाही आणि म्हणूनच काळजात अनेक नाती न उमगता मरून जातात. कधी मन इतकं थकलेलं असतं की कोणीतरी हळूच डोक्यावर हात ठेवावा, फक्त एवढंच वाटतं. पण असं कोणीतरी सगळ्यांच्या आयुष्यात नसतात. मग आपण स्वतःलाच धरतो, स्वतःलाच उचलतो, स्वतःलाच समजावतो. हे खरं सामर्थ्य, पण हेच सर्वात मोठं दुःख. कारण मनातलं कितीही असलं, सांगायचं कुणाला नसतं. खरं तर काही भावना शब्दात मावत नाहीत, काही अश्रू डोळ्यातून बाहेर येत नाहीत, काही प्रेम स्वतःच्या अंतरात हळुवारपणे जपलं जातं, काही वेदना स्वतःपुरती स्वीकारले जातात. म्हणूनच शेवटचं सत्य अगदी हळुवारपण म्हणतं, मनातलं सांगता येत नाही, पण तेच मनातलं आपल्याला सर्वाधिक जगवतं आणि सर्वाधिक जखम करतं. मित्रमैत्रिणींनो, आजचं हे काव्य मनाच्या खोल तळाशी दडवलेल्या भावनांना हलकं केलं असेल. कदाचित काही जखमासुद्धा केल्या असतील, काही आठवणी परत जाग्या केल्या असतील. पण ते ठीक आहे, कारण जे आपण व्यक्त करत नाही ते ऐकण्यासाठीच कविता जन्माला येते. जर ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल, तुमच्या शांततेला थोडं नाव मिळालं असेल, तर कथा मंजिरी बाय गायत्रीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तींना ही कविता शेअर करा. कारण शब्द न बोलले तरी भावना एकमेकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. मी गायत्री तुमचा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या भावना प्रवासासोबत. तोपर्यंत तुमचं मन जपत राहा आणि स्वतःला मिठी मारत राहा.